भिवंडी पूर्व के माजी आमदार सन्मान्य श्री रुपेजी महात्रे के उम्मीदवारी को लेकर भिवंडी स्थित डांडेकर बाड़ी शगुन मैरिज हॉल में भिवंडी पूर्व विधानसभा चुनाव को लेकर महत्वपूर्ण बैठक सभा का आयोजन किया गया, जिसमें सर्वपक्षीय कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर भारी संख्या में भिवंडी पूर्व मतदार संघ के महिलाएं भारी संख्या में उपस्थित थे। जब मैं पिछले मूवमेंट में 10 साल चप्पल नहीं पहना था, एक कब्रिस्तान के लिए, विठल नगर कब्रिस्तान के लिए 10 साल चप्पल नहीं पहना था, कॉर्पोरेशन के पैसा नहीं था। दादा पहले का एमएलए बने हुए थे, तो दादा ने 10 लाख का निधि दिया दीवार बांधने के लिए। किसी को पता नहीं होगा ये बात। बोले रुपए दादा ने क्या काम किया, 10 साल क्या काम किया? मैं गिना दो 10 साल पहला काम उन्होंने धामन नगर में विठल नगर कब्रिस्तान के 10 लाख की निधि दिया। ये काम है क्या? वो किस समाज के लिए दिया? वो मेरे समाज के लिए दिया, लेकिन दिया तो। और दूसरे एमएलए से आप लेके दिखाओ, वो खाली एक बैनर लगा देता है कि मैंने बहुत काम किया। अरे काम तो रुपेश दादा ने किया था, आप हाथ पे तुम लेके काट रहे तुम हो। ये काम रुपेश दादा करा और काटा किसी और ने। आइए दोस्तों, मैंने आपको एक बात कही कि हमारी बहनों के ऊपर जब बात आई तो रुपेश दादा खड़े थे। आज दादा तुम्हारे लिए हमारी बहनें खड़ी है, यहाँ पे जो पर्दे वाली बहनें हैं वो तुम्हारे लिए खड़ी है, तुम्हारी मोहब्बत में यहाँ पे आई हुई है। और एक एक बहनों को बताना चाहते आपको कि हमारे लिए रुपेश दादा ने उद्धव साहब से झगड़ा किया था, जब एमएलए भी नहीं थे वो, वहाँ बात रखी। और आपकी बात पे पहली बार ऐसा हुआ कि सामना जैसा पेपर आपके लिए माफीनामा लिखा है, वो बहुत बड़ी बात है। ये आज इथे येता मी एक माझ्या महिला बहिणीला फोन केला, आई दादाची सभा येतेस का? आईने मला उत्तर दिलं माहितीये, बाय थांब भाकरी पूजाला घेतल्यात आणि येता त्या माऊलीनी इथं पीठ झाकून माझ्यासोबत इथे 10 महिला घेऊन ती माझ्या गाड्यांमध्ये इथपर्यंत आलेली आहे। तसेच दादांचं जे कार्य आहे ते आज या जनतेच्या उपस्थितीमुळे दिसत आहे। आज जो आपल्यावर झालेला अन्याय आहे तो ही पब्लिक दिवाळी साजरी करेलच, आणि ती ही 23 तारखेला भिवंडी पूर्व विधानसभा मधनं गुलाल हा रुपेश दादांचाच असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। 19 फेब्रुवारी 2023 होती, त्यावेळेस शिवसेनेची अशी परिस्थिती होती की फक्त शहरातच नाही तर ग्रामीण मधील देखील सर्व शिवसैनिक ज्यांनी आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच पद भोगली, अशा सर्व पदाधिकारी जे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून स्वतःला संबोधित करत होते, अशा सर्व गद्दारांनी बीजेपी मध्ये त्यावेळेस प्रवेश केला होता। आणि फक्त भिवंडीमध्ये रुपेश दादा म्हात्रे साहेबच कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये राहिले। त्याचा पक्षश्रेष्ठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे फळ दिलं का? आज त्यांचा हक्क होता, अधिकार होता, त्यांनी एवढी वर्ष पक्षासाठी मेहनत केलेली। तुम्ही लोकांचं ऐकून पक्षाचं तिकीट दुसऱ्या पक्षाच्या लोकांचं ऐकून तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला देता, मग त्यांनाच 15 वर्ष घासायला बोलवायचं। पक्षाचं काम करणं म्हणजे खाऊ नये। आज आम्ही एक छोटी कार्यकर्ता आहे, पक्षासाठी किती कष्ट करावे लागतात, किती घाम गाळावा लागतोय आम्हाला माहित आहे। आणि रुपेश दादांनी एवढी वर्ष पक्ष काही आम्हाला पगार देत नाही, एवढी वर्ष इतक्या लोकांचं संघटन फक्त भिवंडीमध्येच नाही तर मुरबाड, शहापूर, बदलापूर, कल्याण अशा अनेक ठिकाणी अशा हजारो शिवसैनिकांना शिवसेनेशी जोडून ठेवण्याचं काम केलंय। त्यांना तुम्ही त्यांच्या इमानदारीचं जे फळ दिलंय याचं उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसैनिक कट्टर नक्की देतील। जय महाराष्ट्र। आज की ये सभा आने वाले 20 तारीख को जो इलेक्शन है उसमें हमारा क्या रद्द अमल होना चाहिए, हमारा क्या लाहे अमल होना चाहिए, इस बात को लेकर मुनक्किद हुई है। मेरे अजीज दोस्तों, यकीनन आज से चंद दिन पहले मैं बहुत मायूस था, टिकट न मिलने पे मैं बहुत मायूस था, लेकिन आपका उमड़ता हुआ सैलाब, आपकी ये भीड़ इस बात की गवाह है कि आने वाले 20 तारीख को अगर इलेक्शन में किसी को वोट पड़ेगा तो ज्यादा वोट पड़ेगा। इसकी वजह है, इसका सबब है दादा की शख्सियत एक ऐसी शख्सियत रही है जो हर दिल अजीज रही है, जो हिंदू मुस्लिम एकता की प्रतीक रही है, जो हिंदू मुस्लिम एकता का चराग रही है। और यही कारण है कि आज भी ये उमड़ता हुआ सैलाब, जो जितने लोग इतनी सभा में आए उतने से ज्यादा लोग पीछे हुए हैं, ये इस बात का गवाह है कि आने वाली
तारीख को दादा को कोई इलेक्शन हरा नहीं सकता। यहाँ से भिवंडी ईस्ट पे अगर कोई जीत कर जाएगा तो दादा जीत कर जाएगा। ही खरी तुम्ही गेल्या 10 वर्ष आमदार असताना केलेली कामांची पोचपावती आहे। आज जर तुम्ही ही जनता बघत असाल तर कुठल्या एका धर्माची नाही, सर्व धर्माची जनता इथं बसलेली आहे. त्यांना खात्री आहे की या मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही आमदार होते त्यावेळेला तुमचा हा भिवंडी पूर्ण शांततेने जीवन जगत होता. दीपावली असू दे, गणेश उत्सव असू दे, ईद असू दे, कुठलाही सण असू दे, कुठलाही समाजाचा सण असू दे, आम्ही शांततेत पार पडत होतो. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर खूप वाईट प्रकार घडले. अनेकांनी भाषणात सांगितलं की या भिवंडीमध्ये जुगार अड्डे चालू झालेले आहेत. आता आम्ही 10 वर्षापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं की या भिवंडीमध्ये जुगार अड्डे चालू झालेले. परंतु मागच्या आज ही जनता जमलेली आहे. कारण तुम्हाला सांगू इच्छितोय की मागे जो आम्ही चुकी केली होती, मी गद्दाराने तुम्हाला हरला असं सांगणार नाही, परंतु आम्हीच कुठेतरी कमी पडलो असणार आणि तो पश्चाताप आम्हाला झालेला आहे. म्हणून ही जनता आज पेटून उठलेली आहे की आता आम्हाला कामाला लागायचं आहे आणि येत्या 20 तारखेला फक्त आपल्या डोळ्यासमोर रुपेशदादा मात्रे फिरणार आहे आणि 100% तुम्हाला खात्री देतोय येत्या 20 तारखेला तुमच्या समोरचा जी कुठली निशाणी असेल त्या निशाणीच्या समोरचा बटन दाबून येत्या 23 तारखेला 100% तुमच्या पाठीवर हा भगवा गुलाल पडणारच आहे, याची मी सर्व जनतेच्या वतीने खात्री देतो. निश्चितपणे सांगतोय आणि या सर्व जनतेच्या साक्षीने सांगतोय, या व्यासपीठाच्या साक्षीने सांगतोय की येत्या 23 तारखेला गुलाल. 4 दिन पहले हमने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी. उस प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर हमने ये कहा था कि हमारी माँ यूपी है, हम सब 3 पक्ष है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है, समाजवादी है और छोटे दल है. लेकिन जब फॉर्म भरे गए हमारा जो पश्चिम का कैंडिडेट है कांग्रेस का, उसके सामने अबू हसीब साहब ने अपने कैंडिडेट को लाके फॉर्म भर दिया और यहाँ पे एक आमदार जो है माजी रईस शेख करके वो समाजवादी से लड़ रहे हैं. वो ये पश्चिम में भी फॉर्म भर दिया, पूरब में भी फॉर्म भर दिया. तो हमारी दोस्ती कहाँ रह गई है? हम जो है स्वतंत्र है. ये जो स्टेट लगा है ये मैं समझता हूँ ये सभी पार्टियों का स्टेट है. लेकिन जब हमारे कैंडिडेट के सामने आपने फॉर्म भर दिया, हमने उनको बोला कि 4 तारीख तक हमारे कैंडिडेट के सामने से आप फॉर्म निकालो. अगर वो फॉर्म नहीं निकालेंगे तो रुपेश दादा को हमारा पूरा कांग्रेस का समर्थन रहेगा, एकजुट रहेगा. और रईस की चट्टी रईस की चट्टी उतारना आपको पड़ेगा. जो आदमी 10 साल हमारा आमदार है, 1200-1300 वोट से वो हारे, सेकुलर आदमी है, सभी जाति सभी धर्म, हमारी बहनें सभी धर्म के लोग उनको मानते हैं, हम लोग खुद भी मानते हैं, शहर मानता है. टोरेंट के आगे आदमी नहीं झुका, टोरेंट के सामने सब झुक गए, लेकिन रुपेश दादा मात्रे नहीं झुके. क्या बात है, क्या बात है. रुपेश जी मात्रे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सत्ता में थे जब भी टोरेंट के खिलाफ ये लड़ाई लड़ रहे थे, सत्ता में नहीं रहे तब भी उसके खिलाफ लड़ाई लड़ रहे. हम सब उनके साथ में. लेकिन शैतान बहुत बड़ा है, मगरकोट बहुत बड़ा है, वो सबको निगल लेता है, लेकिन हमको नहीं निगला. वो हमारी लड़ाई आप लोगों के लिए, भिवंडी के लिए, टोरेंट के खिलाफ दादा ये लड़ाई आपको जारी रखना पड़ेगी. हमारी जीत टोरेंट के खिलाफ हमारी जीत होगी और हम सब लोग, सब ये गवाह है, मजमा गवाह है, हम सब लोग आपके साथ में रहेंगे. आप फॉर्म भरिए, हमको किसी से डरना नहीं है. रईस से तो बिल्कुल नहीं डरना है दोस्तों. रईस को बम्बई दिखाना है. अरे वो हम लोगों की बात करता है, अरे हमारे पास बहुत बड़ा दिल है, तुमको दे दिया ना 17 दिन में. भिवंडी छोटा, अरे काम दादा ने किया और रिबिन कौन काट रहा है?
रिबिन कौन काट रहा है? बताओ, काम दादा के और रिबिन रईस शेख काट रहा है। 10 साल जो आदमी ने काम किया, कभी अपना प्रचार नहीं किया। ये 5 साल में जो है क्या क्या नहीं प्रचार किया है लोग ने। भिवंडी क्या और पूरे महाराष्ट्र में महागठबंधन है। और कल ही हमारी मीटिंग सेना भवन अजय नगर में हुई, तो वहां पर यह तय हुआ कि जो समाजवादी पार्टी है उसका, मैं खुद यहाँ पर आया था फार्म भरने के टाइम, लेकिन बाद में इधर से दयानंद चौके का जब फार्म भरने गया तो देखता हूँ तो क्या उधर तो आबू हसीम आजमी वहां पर भी उनके उम्मीदवार का फॉर्म भर रहे हैं। तो ये सब गलत हो रहा है। तो हम लोग सब ये तय किया कल कि हम भी रुपेश म्हात्रे का ही साथ देंगे, क्योंकि जो यहाँ से उम्मीदवार है रईस शेख, ये 15 दिन पहले यहाँ पर आया, फार्म भरा और जनता ने उनको चुन कर दिया। लेकिन हासिल क्या हुआ यहाँ पर? अगर हम लोग को क्या बोलते हैं हम नेताओं को, क्या अरे बोले वो नेता तो सिर्फ गाड़ी में, एसी गाड़ी में घूमता है, वो फोन पे बात करता है, वो किसी को मैयत में या किसी के शादी में नहीं दिखता है। अरे लेकिन ये रईस शेख कब दिखा था? उसको चुन के दिया काय के लिए? क्या अपने यहाँ नेता नहीं है जो बाहर से इंपोर्ट कर रहे हैं मुंबई से? आपको एक चीज बताओ, क्या जैसे डॉक्टर यहाँ पर आते हैं बहुत से, तो बोले ये स्पेशलिस्ट है और वो हफ्ते में 1-2 बार आते हैं, लेकिन वैसे ही ये रईस शेख है जो वहाँ से हफ्ते में 1-2 दिन आता है और अपन उनके पीछे दौड़ते हैं। ये काय के लिए? ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि आपके लिए यहाँ के लोकल जो नेता है ये रात दिन रहते हैं। अगर आप लोग आधी रात को भी उनके घर पे जाओगे तो वो आपके लिए उठेंगे और आपका काम करके देंगे। लेकिन ये जब अपनी जरूरत पड़ती है तो ये उधर मुंबई में सोयले रहते हैं। आज आपण पाहिलं की फक्त एक माझा चेहरा, या ठिकाणी कुठलाही पक्ष नाही, कुठल्याही प्रकारचा बाकीचा कुठल्याही समर्थनाचा हे न ठेवता या ठिकाणी एक माझा चेहरा म्हणून मी या ठिकाणी माझ्या चेहऱ्याला किती समर्थन मिळतंय हे पाहण्यासाठी ही सभा या ठिकाणी ठेवलेली होती। खरं तर फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरलेला असताना अपक्ष निवडणूक लढण्याचं देखील या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये काय आहे त्याची भावना जाणून तशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आजची ही सभा आहे। या सभेमधून लोकांची उपस्थिती आणि लोकांनी दाखवलेलं जे प्रेम आहे, खरंच मी म्हणजे त्यांचे उपकार किंवा त्यांचा आशीर्वाद जो माझ्या पाठीशी आहे ते कधीही विसरू शकणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात आज आपण पाहिलं असेल की सर्व पक्षाची ताकद किंवा पक्षाच्या पाठिंबा घेतल्यानंतर देखील इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमत नाहीत, परंतु या ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने फक्त एका मेसेजवर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लोकांना आमिष दाखवून किंवा कुठल्याही प्रकारचं हे करून या ठिकाणी लोक आणलेली नाहीत। तर या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने अनेक लोकांनी माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी उपस्थिती दाखवलेली आहे। जेव्हा पक्षामध्ये बंडखोरी झाली त्यानंतर पक्ष फुटीनंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये संपूर्ण लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की पक्षाची एकजूट त्या ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी जे जे करावं लागलं ते सर्व मी केलेलं आहे आणि संपूर्ण लोकसभेमध्ये मी त्या ठिकाणी पक्षाला एक वेगळ्या प्रकारची उभारी देऊन त्या ठिकाणी पक्ष अबाधित ठेवण्याचं काम केलं। पक्षाची ताकद वाढवली, ताकद देखील इतकी वाढवली की आमच्या पक्षाने ठरवला तो खासदार, आमचा पक्ष ठरवतो तो आमदार, अशा पद्धतीची ताकद त्या ठिकाणी निर्माण केली। तरी देखील लोकसभेची जागा आम्हाला मिळावी इतपत त्या ठिकाणी पक्षाची ताकद झाली होती, तिथं अन्याय झाला। त्यानंतर आता देखील विधानसभेच्या उमेदवारीमध्ये देखील अन्याय होत असेल तर कुठंतरी एकनिष्ठ राहण्याचं मी घोडचूक केली की काय असं मला वाटू लागले। आणि म्हणून जनतेच्या मनात काय आहे, पक्ष जो आहे नेहमीच भिवंडीच्या बाबतीमध्ये चौथीच्या मुलासारखी वागणूक दिली जाते। त्यांना कुठेही बाकी ॲडजस्टमेंट करायची असेल तेव्हा भिवंडीवर अन्याय केला जातो। हेच यापूर्वी एकनाथ शिंदेनी देखील केलेलं आहे, हेच आता सन्मान्य उद्धवसाहेब देखील करत आहे। आणि अशा पद्धतीने जर भिवंडीला नेहमीच निगेटिव्ह पाहत असतील तर या भिवंडी शहरातली जनता जी आहे ही जनता ह्या सर्व पक्षांना त्यांचं जी ताकद आहे ती दाखवण्याचं काम करते। तर प्रत्येक वेळी गृहीत धरलं जातं आहे, हे गृहीत धरणं चुकीचं आहे। आम्हाला आमचं अपेक्षा तीच आहे, कुठल्याही पक्षाने असेल कुठल्याही नेत्याने असेल आम्हाला गृहीत धरू नये, भिवंडीकरांना प्रत्येक वेळी गृहीत धरू नये।
हा मेसेज आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. पहिली गोष्ट तर रुपेश म्हात्रे साहेब यांचं तुम्ही जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. ज्या व्यक्तींनी 10 वर्ष आपल्या मुलासारख्या या भिवंडी पूर्वच्या लोकांना जसं सांभाळलं, तसं आता आलेला जो उपऱ्या जो उमेदवार आहे त्यांनी तसं काही कार्य केलेलं नाही आहे की त्यांनी आपुलकी आणि आपली माणसं म्हणून असं काही त्याचा व्यवहार नाही आहे. माझा स्वतःचा एक मोठा अनुभव आहे का भिवंडीमध्ये टोरेंटचा सर्वात मोठा शेतकरी संघटनेचं उपोषण झालं 5 दिवसाचं. दादांनी मध्यस्थी करून टोरेंटच्या उपोषणामध्ये 2 आमदार ज्यांच्या क्षेत्रामध्ये आपलं उपोषण होतं तिथं ते दोन्ही आमदार उपस्थिती नाही आणि त्या टायमाला तिथे रुपेश म्हात्रे साहेब येऊन आणि मध्यस्थी करता प्रांतांनी आपल्याला मिटिंगही दिली आणि 6ही आपल्या ज्या काही 8 मागण्या होत्या त्याचे 6 मागण्या आपल्या कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर टेम्पो मालकांचाही मोठा एक उपोषण झाला मानकुली नाक्याला, तिथेही म्हात्रे साहेब उपस्थिती होते आणि ते तिथे आले. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे का जी व्यक्ती आमदार नसताना त्या टायमाला माजी आमदार म्हणून असताना त्या व्यक्तींनी प्रत्येकाच्या कार्यामध्ये तिथं गेले, प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये हजेरी लावली. आज ज्यांची कामं होती त्यांनी ती कामं केलेली नाही. फक्त रिबिन कापणे, एकाने तिथं वक्तव्य केलं का बाबा रिबिन कापणारा व्यक्ती आहे, रिबिन कापायला फक्त जातो. तर खरोखर आपण ज्याला गेस्ट म्हणून आणतो तर हा गेस्टच आला होता मुंबईवरतून आपल्याकडं, आपण तो गेस्टच आणलेला होता आणि त्याला 17 दिवसामध्ये जर तुम्ही निवडून देत असाल तर तुम्हाला कुठलाच अनुभव नाही आहे का आपले प्रश्न आपलाच व्यक्ती सोडू शकतो. स्थानिकचे जे प्रश्न आहेत ते रुपेशदादांनाच माहिती आहेत, कारण आपल्या गल्लीतला जो नेता असतो त्या गल्लीतले प्रश्न काय असतात त्या नेत्यालाच माहिती असतात. माझा असा एक अनुभव आहे का दादा जेव्हा आमदार होते दादांचं एकही कुठल्याच बस स्टॉपला दादांचा फोटो नव्हता कधी, पण आज या आमदारांनी असं केलेलं आहे का प्रत्येक बस स्टॉपला त्याचा फोटो, त्याची केलेली कामं काही दाखवत नाही, केलेलं काहीच नाही आहे. फक्त फोटो स्टेशन गेला तिथे फोटो स्टुडिओ असतो त्याच्या जोडीला. दादांचं असं काहीच नाही. या 10 वर्षामध्ये मी दादांचं कधीच असं बघितलं नाही का दादांनी कधी फोटो कॅमेरावाला जोडीला घेऊन या कुठलं कार्य असं केलेलं असेल. दादांनी जे काम केलं ते निस्वार्थ काम केलं. पण पक्षश्रेष्ठींचं एवढंच म्हणजे मला पक्षश्रेष्ठींना एवढंच सांगायचं आहे का त्यांनी थोडासा विचार करायचा होता का आमचा स्थानिकचा आमदार म्हणून आम्हाला रुपेशदादा म्हात्रे यांनाच तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होतं. तुम्ही इतर कोणी उपरे आणा, आम्ही त्याला ॲक्सेप्ट करणार नाही. पहिला तर सर्व तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज ही जी तमाम सभा बघून सगळ्यांचे डोळे आणि सगळ्यांच्या मनामध्ये जी गोष्ट होती ती आज या सभेतून खतखत बाहेर दिसत होती की सगळ्यांना वाटतं, सगळ्या जनतेला वाटतं की आज लोकप्रिय उमेदवार रुपेश लक्ष्मण म्हात्रे साहेब हेच पुन्हा आमदार व्हावे. कारण की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मागच्या 15 वर्षापासून पूर्ण भिवंडी पूर्व विधानसभेमध्ये खूप सारी कामं केलेली आहेत आणि ती कामं करून ती सगळी पोचपावती आज आपण आपल्या डोळ्यासमोर बघत आहोत. आणि कुठेतरी मागे फक्त काही थोड्या मतांसाठी त्यांची शीट पडलेली होती, परंतु त्यांनी त्यांच्या कामाला नाही थांबवलं, त्यांनी त्यांची समाजसेवेमध्ये कुठलीही कसर नाही केली. तर मला असं वाटतं त्यांना या समाजसेवेची जी आवड आहे तर त्यांना पुन्हा एकदा ही संधी द्यावी आणि जी कामं रखडलेली आहेत भिवंडीमध्ये ती ते पूर्ण करतील अशी मी हे करतो, देवाचरणी सदिच्छा करतो. आणि नक्कीच आज प्रत्येक जनतेच्या मनात विश्वास आहे का म्हात्रे साहेबच येतील. कुठेतरी जय भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी. रुपेशदादा अंगार है, बाकी सब भंगार है, रुपेशदादा अंगार है, बाकी सब भंगार आहे. कुठेतरी जनतेच्या मनामध्ये एक आहे की कुठेतरी पक्षाची चेंगराचेंगर झाली, नाहीतर अशा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि एक निष्ठावंत आमदार डावलला गेलेला आहे. कुठेतरी जागा वाटपामध्ये, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ही चेंगराचेंगरीमुळे त्यांच्यावरती अन्याय नाही म्हणता येणार, परंतु हे नक्कीच की आज जनतेच्या मनात ते आहेत म्हणून ते आले पाहिजेत हीच शुभेच्छा देतो. आणि मी 2 शब्दांना विराम देतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा संबंध काही नाही. आता हे आम्हाला मीटिंग नाही, ते विजयच आहे रुपेश म्हात्रे साहेबांचा असा मी गावी देतो. बस बाकी काही इच्छा नाही. आणि मी राजीनामा दिले पक्षाचा आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचाच शिवसैनिकच राहील लास्टपर्यंत, मरा जागेपर्यंत. बस माझी इच्छा ही.